चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। आज गुरुवार आहे, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवे करण्यास शुभ गुरुवार। मंडळींनो, खूप जणांचे प्रश्न येत आहेत की ताई आज गुरुवार आहे आणि येणाऱ्या पुढचा गुरुवार जो पितृपक्षामध्ये मोडला जातो या आणि त्याच्यानंतर आपली नवरात्र सुरू होणार आहे, पण या पितृपक्षामध्ये जे काही 2 गुरुवार आलेले आहेत त्या 2 गुरुवारी आमचं 11 गुरुवारचं व्रत आलेलं आहे, तर आम्ही ते व्रत करावं का, त्याची उपवास करावा का, पूजा मांडणी करावी का स्वामींच्या पूजेची, सोबतच आम्ही त्याची पाठ वाचावा की नाही, याबद्दल खूप जणांचे प्रश्न येत आहेत। सोबतच एका ताईंचा पण प्रश्न होता की ताई आमचं म्हणजे आजच गुरुवार आहे, आज त्यांचं श्राद्ध विधी सुद्धा आहे पितरांचं आणि गुरुवारचं व्रत देखील आहे, तर आम्ही ते दोन्ही कसं करावं किंवा गुरुवारचं व्रत आम्ही करू नये आणि श्राद्धच करावं असं काही आहे का, असा प्रश्न विचारला गेला होता। सोबतच अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजेच काय की ताई 11 गुरुवारच्या उद्यापनाचं पण आमचं या पितृपक्षामध्येच आलेलं आहे एखाद्या गुरुवारी, तर आम्ही ते गुरुवारचं उद्यापन या पितृपक्षामध्ये करावं की नाही याबद्दल आम्हाला माहिती द्या। खूप जणांनी मला म्हणजे कमेंट बॉक्समध्ये विचारलं, म्हटलं प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही, त्याच्यामुळे नक्कीच आपण त्यांना सविस्तर एक छोटासा व्हिडिओ बनवूया याच्यावरती आणि सगळ्यांनाच याची माहिती मिळेल आणि सगळ्यांनाच याचा फायदा देखील होईल। अजून एक सांगू इच्छिते, थोडंसं लाईट जाते आणि येते आहे, त्यामुळे लाईट इफेक्ट जाणवतो आहे व्हिडिओ मध्ये, त्यामुळे थोडा ऍडजस्ट करा। तर मंडळींनो, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, पितृपक्ष, सर्वप्रथम पितृपक्ष आपणास माहिती आहे तो पितरांना समर्पित असतो। या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे जे काही कार्य असतात, विधी असतात, श्राद्ध असतं, त्याला जास्त महत्व देत असतो, कारण की वर्षभरामध्ये पितृपक्ष हे फक्त 15 दिवसाचं एकदाच येत असतं आणि या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना जास्त प्राधान्य महत्व दिलं पाहिजे। त्यांचे कार्य असेल, श्राद्ध विधी, हवन तर्पण, दान धर्म, सगळं काही, जेव घालणे घरांना, सगळ्या गोष्टी आपण विधिवत आणि प्राधान्य देऊन आपण त्या गोष्टी पार पाडल्या पाहिजेत। कारण की म्हटलं जातं किंवा पितर आपले यमलोकातून फक्त या पितृपक्षामध्येच पृथ्वी तलावर येत असतात आपल्या घरामध्ये आणि आपले सर्व विधी कार्य पूर्ण झाल्यानंतर ते तृप्त होऊन परत जात असतात आणि ते बघतात की आपले जे काही पुढचे वंशी आहेत ते आपले सगळं काही विधी कार्य पार पाडतात की नाही, आपल्याला जीव घालतात की नाही। कारण की पितृपक्षामध्ये एकदा जेवण जर आपण त्यांना घातलं किंवा श्राद्ध केलं त्यांचं पितरांचं, तर नक्कीच वर्षभर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात, त्यामुळे अतिशय महत्व हा काळ मानला जातो। आता खूप ठिकाणी म्हटलं की शुभ कार्य पितृपक्षात केले जात नाही, तर ठीक आहे, पण मी एक सांगू इच्छिते तुम्हाला, सगळ्यात पहिला प्रश्न काय होता की ताई 11 गुरुवारचं व्रत या पितृपक्षामध्ये येत आहे, म्हणजेच उपवास येत आहे, तर आम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करावी का। खूप जणांची आता आज गुरुवारचं व्रत पण आहे किंवा पुढल्या गुरुवारी व्रत पण असेल आणि श्राद्ध विधी पण असेल पितरांची, तर त्यावेळेस काय करायचं मी तुम्हाला सांगते। ज्यांचं श्राद्ध आणि 11 गुरुवारचं व्रत आलेलं आहे एका दिवशी, त्यांनी काय करायचं, सकाळी सकाळी पूजा मांडणी करायची नाही, फक्त उपवास सुरू करायचा आपला। सकाळी सकाळी संकल्प करायचा की आधी या आजच्या गुरुवारी मी आधी पितरांच्या सेवेला प्राधान्य देणार आहे आणि त्याच्यानंतर मी आपल्या गुरूंची सेवेला पूजेला सुरुवात करणार आहे आणि सेवेला सुरुवात करणार आहे, असा एक संकल्प सोडायचा। त्याच्यानंतर तुम्हाला फक्त उपवास सुरू करायचा आहे, पूजा मांडणी गुरुवारची करायची नाही, जोपर्यंत पितरांचे सर्व कार्य पार पाडले जात नाही श्राद्ध विधीचे। कोणासाठी सांगते आहे, ज्यांचे गुरुवारचं श्राद्ध आहे आणि गुरुवारचं व्रत देखील आहे त्यांना सांगते आहे। त्या दिवशी त्यांनी काय करायचं आहे, सकाळी उठल्यापासून पितरांचं जे काही कर्म आहे, जे काही कार्य आहे, ते सगळे काही पार पाडायचे आहेत। दुपारी 12 ते 2 हा काळ पितरांना समर्पित असतो। 2-2:30 वाजेपर्यंत पितरांचे जे काही नैवेद्य असेल, हवन तर्पण, दान धर्म करणं, जेव घालणे असेल, ते सर्व काही विधी पार पाडायचे आहेत 2-2:30 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर 4च्या नंतर तुम्ही उपवास सोडायचा नाही, 4च्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या गुरुवारच्या सेवेला सुरुवात करायची आहे। म्हणजेच काय, तर पूजा मांडणी करायची आहे स्वामींची आणि तुम्ही करू शकता, गुरुवारची पूजा मांडणी करायची आहे, पाठ वाचायचा आहे स्वामींच्या सारमध्येचा 11 माळी जप करायचा आहे। उलट चांगलं आहे, श्राद्धाच्या दिवशी तुम्ही पाठ करता स्वामींच्या घरामध्ये, उलट चांगलं आहे, पितरांना ते समर्पित असते। जेवढं काही आपण सेवा करतो ना, उलट म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त सेवा, पाठ, पारायण करावी, जेणेकरून ते पितरांना समर्पित करावी। वर्षभर तर आपण स्वतःसाठी समर्पित करतो, काही ना काहीतरी मागत असतो पाठ पारायण करून, पण पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त पाठ पारायण ते आपल्या पितरांना समर्पित करावी, जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यांना सद्गती प्राप्त होते आणि त्यांच्या आत्म्यात शांती मिळत असते। तर तुम्हाला 4च्या नंतर पूजा मांडणी स्वामींची करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, गोडाचा एखादा तुम्ही वेगळा नैवेद्य बनवा, छान असा काहीतरी दाखवायचा आहे। पाठ पारायण जे काही तुमचं झालं, सगळी सेवा पूर्ण झाली की नैवेद्य दाखवून आरती करायची आणि तो नैवेद्य खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे। तर तुम्ही त्या दिवशी श्राद्ध विधीला आधी प्राधान्य द्यायचं, सगळं काही पूर्ण करायचं, त्याच्यानंतर म्हणजे पितरांना अगोदर मान द्यायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही गुरुवारच्या संध्याकाळी सेवा वगैरे पूजा मांडणी करू शकता। आता
दुसरा प्रश्न आला तो म्हणजेच काय की ते 11 गुरुवारचं उद्यापन देखील आमचं आलेलं आहे, तर आम्ही ते उद्यापन पितृपक्षात करू शकतो का? तर हो, करू शकता. कसं? तर गुरुवार हे जे आहे ते गुरुतत्वाशी निगडित आहे आणि देवतत्वाशी निगडित आहे, त्यांच्या सेवेशी निगडित आहे आपले. तर त्याच्यामुळे आपल्याला गुरुवारी उद्यापन करता येतं. जर आता परत सांगते आहे, उद्यापन आणि श्राद्ध जर एका दिवशी आलं तर अगोदर उद्यापनाला प्राधान्य द्यायचं नाही. अगोदर आपल्याला संकल्प सोडायला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आधी आपल्या पितरांची सर्व कार्य सेवा पूर्ण करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी उद्यापन करू शकतो. आधी पितरांना सगळं काही विधी पार पाडायचे. ज्यांचे गुरुवारचे श्राद्ध आले आणि त्या दिवशीच उद्यापन आलं गुरुवारचं, तर त्यांना सांगत आहे. आणि ज्यांचं गुरुवारचं श्राद्ध नसेल, फक्त उद्यापन आलेलं आहे, तर त्यांनी उद्यापन करू शकता. फक्त खूप मोठं थाटामाटात करू नका एकदमच. आपण या वेळेस तुम्ही फक्त पितृपक्षात आल्यामुळे साध्या पद्धतीने यथाशक्ती दान धर्म करून जर केलं तर अतिशय उत्तम. पितरांच्या नावाने दान करा, तुम्ही पितरांच्या नावाला समर्पित करा ती सगळी सेवा, तरी सुद्धा चालेल. कारण की पितरांचा आशीर्वाद असेल ना, मग तुमची कुठलीही इच्छा जी आहे ते गुरु तुमचे पूर्ण करणार, म्हणजे करणार, 100% पूर्ण करणार. म्हणून तुम्हाला सांगते आहे की गुरुवारचं जर उद्यापन आलं पितृपक्षात तर नक्कीच करू शकता, काही हरकत नाही, चालतं, काही हरकत नाही आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला आता ही जी माहिती मी आपल्या केंद्राशी म्हणजे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आधी विचारली, त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती पोहोचवते आहे. कारण की कसं आहे, आपण आपल्या मनाचं काहीतरी सांगूया चुकी आणि ते चुकीचं निघालं तर उगीच तुम्हाला पण त्रास, तुमच्या पण कडून काहीतरी चुकीचं घडू शकतं. म्हणून 4-5 जणांशी सेवेकरांशी आधी चर्चा करून सगळं काही करून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्यापन करू शकता, फक्त थाटामाटात न करता पितरांना आधी सेवेला प्राधान्य द्या, सगळं काही गोष्टी त्यांच्या पार पाडा, त्याच्यानंतर तुम्ही उद्यापन करा. ती यथाशक्ती साध्या सोप्या पद्धतीने करा. आणि 11 गुरुवारचं जर व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने करायचं आहे. साध्या सोप्या पद्धतीने आधी पितरांना प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही 11 गुरुवारचे व्रत, उपवास, पारायण, सेवा जे काही ते तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मला तुमचे अजून काही प्रश्न वगैरे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.